नमस्कार मित्रांनो. तर आता याच्यावरती फुलं जी लावायची होती आपल्याला ती मी घेऊन आलेलो. जो कलर पाहिजे होता तो काय भेटला नाही. पर्पल आणि लाईट पर्पल होता आहे, तो काय भेटला नाही. त्याच्यामुळे हे दोन ऑरेंज आणि येलोइश हे दोन शेड करणार आहे. बघूयात कसं दिसते हे इथं. ओके चला तर चालू करूया. नमस्कार मित्रांनो. तर जवळपास मला वाटतं एक 60 येल्लो फुलं आणि 50 ऑरेंज फुलं उरले. तर मधलं फोम पण आहे. तर थोडासा वेगळं अजून एक पुढे ॲडिशनल थोडंसं ॲड करू आपण डेकोरेशनमध्ये. तर मग असं पद्धतीचं बदक एक बनवायचा प्रयत्न चाललाय माझा. चला तर बघूयात कसं बनतंय. तर हे असं बदक ची डिझाईन केलेली आपण. एवढे काय मेन भारी नाही दिसत, पण ठीक आहे. फुलं लावल्यावर अजून भारी दिसत. तर चला आता याच्यावरती फुलं लावू. नमस्कार मित्रांनो. तर आता फुलांचं डेकोरेशन वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यानंतर मेन डेकोरेशनला भेटू आपण. ओके चला बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आता फायनल डेकोरेशनची सुरुवात बघा. आता तुम्ही चालू करते. हे बेहतरीन डेकोरेशन सगळं लावून घेतो आता. बॅकग्राऊंड वगैरेला सगळं प्लाय, नंतर टेबल नीट ऍडजस्टमेंट सगळे हाईट वगैरे करून घेतले. आता मी आता लावून घेतो. टाइम लॅप्स बघा. तर मित्रांनो 50% आता बघू शकता तुम्ही काम झालेलं आहे. आता 50% उरतंय ते म्हणजे लाइटिंग आणि थोडंफार आता मम्मी जे ऍडजस्टमेंट करेल ते. तर आता पुढचं लाइटिंग वगैरेचं दाखवतो. ओके चला भेटू.